जे जरांगे आहेत ना, हे सामाजिक विद्वेष पसरवतात. आमच्या समोर ते जे भांगे जे आहेत, सेक्रेटरी समाज कल्याण खात्याचे प्रधान सचिव, त्यांना म्हणतात हेवांदऱ्याचे हेवांदरी आहे, हेवांदरी आहे, म्हणजे लोक खुश करायला बीडचे, बीडमधले लोकांचं त्यांना आनंद वाटायला हलाबाड माणूस आहे. आणि मग ह्या भांगेंच्या बरोबर जरांगेंनी बदखोलीत कस काय चर्चा केली सगळ्यांनी पाहिलं तुम्ही. सुमंत भांगे जे आहेत त्यांच्याबरोबर आधी लोकांत एक बोलायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर यांच्या संग काय चर्चा केली. माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की मराठा समाज तुमचा दुश्मन नाही. आम्ही जात जोडण्याचं काम करतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमामंगळ. आणि मग जरांगेंनी काय सांगितलं की हे अर्धवट ज्ञान लय बेकार असतं आणि मग हे सगळं वाचून घ्यावं लागेल. त्याच्यातला काना मात्रा यकार ओलांटी हे सगळं वाचून घेऊ, बघून घेऊ, पटलं तर हा अधिनियम अध्यादेश घेऊ, नाही तर आझाद मैदानात जाऊ. हे त्यांचे शब्द आहेत. मी थोडाफार मागं पुढं होईन, पण त्याचा आशय असा आहे. आणि मग तो GR घेतला, शासन निर्णय घेतला आणि मग हे जरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली. हे जे जरांगे आहेत ना, हे सामाजिक विद्वेष पसरवतात. आमच्या समोर ते जे भांगे जे आहेत, सेक्रेटरी समाज कल्याण खात्याचे प्रधान सचिव, त्यांना म्हणतात हेवांदऱ्याचे हेवांदरी आहे, हेवांदरी आहे, म्हणजे लोक खुश करायला बीडचे, बीडमधले लोकांचं त्यांना आनंद वाटायला हलाबाड माणूस आहे. आणि मग ह्या भांगेंच्या बरोबर जरांगेंनी बदखोलीत कस काय चर्चा केली सगळ्यांनी पाहिलं तुम्ही. सुमंत भांगे जे आहेत त्यांच्याबरोबर आधी लोकांत एक बोलायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर यांच्या संग काय चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली. भांगे साहेब बी हुशार येतं, त्यांनी बी चर्चा रेकॉर्ड केलेली असणार. सरकारला माझी विनंती, जर ती आता काय 1-2 महिने रिटायर होणार तर मागा त्यांना ती रेकॉर्डिंग काय चर्चा केलेली आहे. कारण प्रत्येक मिनिट्स तयार करताना त्यांना रेकॉर्डिंग लागतात. हुशार आहेत ते अधिकारी, उगाचच नाही एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसले.